सोडा किंवा इनो न वापरता आणि पटकन होणारा नाश्त्यासाठी एक पौष्टिक असा प्रकार आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप तांदळाचे पीठ घेतले आहे. पीठ कोणत्याही वाटीच्या मापाने घेऊ शकता. पाव कप रवा, बारीक किंवा मोठा असा कोणताही चालेल. ज्या वाटीने तांदळाचे पीठ घेतले त्याच वाटीने रवा घ्यायचा आहे. यानंतर 1 कप पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ. मिक्सरला वाटून घेत असताना अजून 1 कप पाणी यामध्ये घातले होते. आता हे पीठ 10 मिनिट भिजत ठेवू. तोपर्यंत चटणी तयार करू. पाव कप खोबरं किंवा ओल्या नारळाचे तुकडे, 2 ते 3 चमचे फुटाण्याची डाळ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 10 ते 12 पुदिन्याची पाने, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा मीठ घालून हे वाटून घेऊ. पाव कप पाणी घालून हे पुन्हा एकदा छान बारीक वाटून घेऊ. चटणी बारीक वाटून झाली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता, पण ही चटणी थोडीशी घट्टच ठेवायची. आता चटणीसाठी फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी मी गरम तेलामध्ये मोहरी, जिरे घातले आहेत. कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता चांगला कडक होईपर्यंत ठेवायचा. यानंतर हळद घातली आहे. फोडणी आता गरम असतानाच आपण चटणीमध्ये ओतून घेऊ. मी इथे चटणी थोडीशी घट्टच ठेवली आहे. या घावण किंवा डोसेसोबत घट्ट चटणी थोडी छान लागते. घावण करण्यासाठी अर्धा कप बारीक चिरलेला कोबी घेतला आहे. 2 ते 3 मिनिट परतून घेऊ, म्हणजे कोबीचं पाणी सुटून बॅटर पातळ होत नाही. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 2 ते 3 मिनिटानंतर कोबी परतून झाला आहे. आता पिठामध्ये कोबी, अर्धी वाटी कांदा, मिरचीचे बारीक तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. मिक्स करून घेऊन हे बॅटर अजून घट्ट आहे, तर आपल्याला शेवटी आणखीन पाणी लागणार आहे. तर आता आपण यामध्ये अजून 1 कप पाणी घालणार आहोत. त्याआधी 1 चमचा मीठ घालू. सुरुवातीला 2 कप पाणी घातले होते. आता अजून 1 कप पाणी घालायचे आहे, म्हणजे पूर्ण 3 कप पाणी घातलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता घावण करण्यासाठी हे पीठ तयार आहे. तवा गरम झाल्यावर अर्धा चमचा तेल टाकून तव्याला सर्व बाजूंनी तेल पसरवून घेतलेत. पीठ सुरुवातीला तव्याच्या कडेने टाकायचं आणि प्रत्येक वेळी पळीने पीठ घेत असताना भांड्यातून खाली हलवून घ्यायचे, म्हणजे खाली पीठ आणि वरती पाणी असं होत नाही. आता हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवू, म्हणजे याच्या वरच्या बाजूने हे कोरडं राहत नाही. याच्या कडा सुटल्या आहेत, तर सावकाश कडेच्या बाजूने आधी याला काढून घेऊ. एक बाजूने भाजून झाला आहे, तर आता दुसऱ्या बाजूने एक अर्धा मिनिटासाठी पुन्हा एकदा भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत आणि जाळीदार असे घावण तयार झाले आहे. हे घावण काढत असताना चाळणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या पुरणाच्या चाळणीवरती ठेवायचे. असे ठेवल्यामुळे याच्यातील सर्व वाफ निघून जाते आणि हे ताटामध्ये चिटकून राहत नाही. अशाच प्रकारे मी सर्व घावण करून घेत आहे. हे थंड झाल्यानंतर मऊ होतात. तर तुम्हाला जर आणखीन कुरकुरीत करायचे असतील तर 3 ते 4 चमचे पाणी घालून 1 ते 2 मिनिट जास्त वेळ भाजून घ्यायचं आणि मस्त असा पटकन होणारा नाश्ता हा नक्की करून बघा.